चला मी आज तुम्हाला बिबड्याची रेसिपी सांगते। साधारणतः 12 ते 13 बिबडे झाले होते याच्यामध्ये। तर 3 वाट्या गहू, 2 वाट्या ज्वारी आणि 1 वाट्या तांदूळ असं 3 दिवस भिजविसन चौथ्या दिवशी वाटलं होतं। तुमच्या घरात कधी ऊन येत असेल तर तुम्ही तिसऱ्या दिवशी बी वाटू शकता। आता घाटात टाकायला आपल्याला हे सामान लागतं: तिया, शोप, जिरं, धने, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या सुकाळेल याच्यापैकी तिया केराव द्यायच्या, बाकीच्या याचं मस्त पेस्ट बनवून घ्यायची। पाणी गरम करी घ्यायचं, थोडंसं उकडायला लागलं पाणी की त्याच्यात जे आपण पेस्ट बनवले ते टाकी द्यायची। तिया आणि हे टाकले शोपा आणि बाकीचे ते पेस्ट बनवले ते टाकायचे। याला मग थोड्या वेळ उकडू द्यायचं। उकडायला लागलं की जो चीक बनवलाय आपण ना, ते गहू ज्वारी तांदूळ भिजवायचं, त्याच्यात पहिले थोडंसं पाणी मिक्स करी घ्यायचं। तो तसाचा तसा टाकला घट्ट की त्याच्या गाठी होई जाता। पाणी मिक्स करीस आणि एकजीव करी घ्यायचं। मस्त पतलं पतलं झाली पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी। पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेनच तशी पतली पतली कन्सिस्टन्सी झाली की उकळेल पाण्यात टाकायचं आणि टाकता टाकता ते फिरवत राहायचं, म्हणजे त्याच्यात गाठा नाही होता। चवीनुसार मीठ टाकी घ्यायचं। घाट्यात एकदम असं जास्त मीठ नाही टाकायचं, नाही तर नंतर पापड खारे लागतात, नाही तर आपल्याला वाटा आलोना लागतोय, मग आपण मीठ टाकत जातात मग ते एकदम खारे जर होता। तर अशी आहे बिबड्यांच्या घाट्याची रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कर जा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर जा। राधे राधे, जय खानदेश।